मराठी संस्कृतीमध्ये जिथे काळ्या रंगाला अशुभ मानलं जातं, तिथे तोच काळा रंग मकर संक्रांतीसारख्या चांगल्या सणाला आपण घालतो. कारण माहिती आहे का? नाही ना? आजचा हा व्हिडिओ त्याच्यासाठीच आहे, तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी कल्चर अँड फॅशनमध्ये. मकर संक्रांती हा सण आपण का साजरी करतो आणि ह्या सणामध्ये काळे कपडेच का घालतो? आधी घालत नव्हतो आपण काळे कपडे, पण आजकाल अगदी नवीन लग्न झाल्यानंतर पहिली जर मकर संक्रांत असेल तर काळे कपडे, हलव्याचे दागिने घालण्याची खूप पद्धत आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून तर ते हे खूप पसरत चाललेलं आहे. आणि प्रत्येकच नवीन लग्न झालेली मुलगी काळी साडी घालण्याची इच्छा मनात ठेवते, पण आधीच्या बायकांना ह्या गोष्टी आवडत नाहीत, म्हणून खूप जणींना मन मारावं लागतं, काळी साडी नाही घालता येत. पण तुम्ही फक्त शूटसाठी, तुम्ही फोटोज काढण्यासाठी अगदी काळी साडी घालू शकतात आणि त्यामागचं कारणही मी आज सांगणारच आहे. तर पहिले तर मकर संक्रांती हा सण सूर्याच्या परिवर्तनाचा सण आहे. सूर्यदेव एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात आणि त्या दिवसालाच मकर संक्रांत असे म्हणतात. सूर्याचं मकर राशीत होणारं परिवर्तन म्हणजेच मकर संक्रांत, त्याच्यामुळेच त्याचं नाव आहे मकर संक्रांती. सूर्य ह्या दिवशी मकर राशीत प्रवेश करतो. तर हे एक मेन कारण आहे की आपण मकर संक्रांती साजरी करतो. आणि एक विशेष म्हणजे एक पौराणिक कथा सुद्धा आहे. संक्रांती नावाची एक देवी होती, जिने किंक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केलेला आहे ह्या दिवशीच. त्याच्यामुळे आपण संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत किंवा करी म्हणून सुद्धा साजरा केला जातो. आणि भारतात हा सण वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. महाराष्ट्रात आपण हा सण मकर संक्रांत म्हणून साजरा करतो. तेलंगणा आणि साऊथ साईडला हा सण पोंगळ म्हणून साजरा केला जातो. तर पंजाबमध्ये हा सण लोहरी म्हणून साजरा केला जातो आणि गुजरातमध्ये हा सण काईट फेस्टिवल म्हणून साजरा केला जातो. खूप सारे पतंगबाजीचे प्रोग्राम पण होतात. गुजरातमध्ये हा सण अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. आपण महाराष्ट्रातही पतंग उडवतो. तसेच महाराष्ट्रात बायका एकमेकीला वाण देतात. शेतातून आलेलं जे नवीन धान्य असतं सगळं ते एका बोळक्यामध्ये भरून आणि त्याची पूजा केली जाते आणि ते वाण देवालाही अर्पण करतात आणि एकमेकीलाही देतात. आणि हे झाल्यानंतर पुढे रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकाचा कार्यक्रम आपल्या महाराष्ट्रात चालतो. आणि सगळ्यात जास्त महत्व मकर संक्रांतीला तीळ आणि गुळाचं आहे. तिळामध्ये उष्णता जास्त असल्याने आणि मकर संक्रांत हा सण थंडीच्या दिवसात येत असल्याने तीळ आणि गुळाचे लाडू, तीळ आणि गुळाच्या पोळ्या खाल्ल्या जातात. अजून ह्या सणाला महाराष्ट्रामध्ये तीळ लावून बाजरीच्या भाकरी केल्या जातात. तसेच मिक्स भाजी बनवली जाते. सगळ्या भाज्या ऍड करून जी भाजी बनवली जाते ती सुद्धा महाराष्ट्रात बनवली जाते. तसेच जो सडलेला राईस असतो किंवा वरीचा राईस म्हणतो आपण त्याला, बारीक बारीक दाणे असतात त्याला, त्या भाताची खिचडी केली जाते. त्या पद्धतीनं महाराष्ट्रात मकर संक्रांती साजरी केली जाते. तर महाराष्ट्रातच काळे कपडे घालण्याची पण पद्धत आहे आणि ती पद्धत अशा ह्या काही वर्षातच चालू झालेली आहे. अगदी जेव्हापासून सोशल मीडिया चालू झालेला आहे तेव्हापासूनच. आधी बायका काळे कपडे घालत नव्हत्या. आणि काळे कपडे का घातले जातात? कारण की काळ्या कपड्यात उष्णता सगळ्यात जास्त असते आणि काळे कपडे उष्ण आणि उबदार त्याचं प्रतीक आहे. थंडीच्या दिवसात जर तुम्ही काळे कपडे घातले तर तुम्हाला थंडी कमी वाजणारच आहे आणि काळ्या कपड्यावर हलव्याचे दागिने घालण्याची पद्धत आहे. त्याच्यामुळे अगदी नवीन नवरी असेल तर तिच्या पहिल्या संक्रांतीला काळी साडी आणि हलव्याचे दागिने घातले तर ती अतिशय सुंदर दिसायला लागते. त्याच्यामुळे तुम्ही अगदी फोटोशूट करण्यासाठी जर घालायचं असेल तर घालू शकतात किंवा संक्रांत साजरी करायची असेल तरीही घालू शकतात. शुभ अशुभ असं काहीही नसतं कलरमध्ये. आपलं मन किंवा आपले विचार कसे आहेत, निगेटिव्ह आहेत, पॉझिटिव्ह आहे, आपण सतत विचार कसे करतो, पॉझिटिव्ह करतो का निगेटिव्ह करतो, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. जर तुम्ही एकदम फ्रेश कलरचे कपडे घातलेले आहेत आणि जर तुमचे विचारच निगेटिव्ह असतील तर अशुभ तर घडणारच आहे. आणि जर तुम्ही काळे कपडे घातलेत पण तुमचे विचार एकदम पॉझिटिव्ह आहेत, नेहमीप्रमाणे तुम्ही विचार करतायत की नाही सगळं पॉझिटिव्हच होणार आहे,
तर तुम्ही कपडे कुठल्याही कलरचे घाला, तुमच्यासोबत सगळं काही पॉझिटिव्हच होणार आहे. त्याच्यामुळे कलर मॅटर नाही करत, तुमचे विचार मॅटर करतात. तर अशाच संस्कृतीबद्दलच्या व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका आणि मी माझा Insta ID देते, तोही फॉलो करायला विसरू नका. भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, स्वस्त राहा, मस्त राहा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. बाय.